गुढीपाडव्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले। यावेळी ठाकरेंनी सध्या राज्यात सर्वांसमोर उभा ठाकलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, औरंगजेबाची कबर, लाडकी बहीण अशा अनेक विषयांना राज ठाकरे यांनी हात घातला। राज ठाकरे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज मरण पावल्यानंतरही औरंगजेब का ठाण मांडून बसला होता। त्याला माहिती होते की शिवाजी महाराज वारले आहेत, मग तो काय ठाण मांडून बसला होता? कारण औरंगजेबाला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता। औरंगजेबाचा इतिहास हा जगभरात वाचला जातो। त्यावेळी औरंगजेब कसा मारला गेला होता याचा विचार होतो आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव समोर येते। ठाकरे पुढे म्हणाले की औरंगजेबाच्या कबरीसमोर मोठा बोर्ड लावा की आम्हाला संपायला आलेला औरंगजेब इथेच गाडला गेला, पुरून उरणार तेच खरे मराठे। औरंगजेब आम्हाला मारायला आला तेव्हा त्याला इथेच पुरला, ही कबर त्याचाच पुरावा। शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय त्याला पुरला नसेल। जगालाही कळू द्या की आम्ही कुणाला मारले आहे। आपण मराठ्यांनी ज्याला ज्याला गाडले आहे त्याची प्रतीके आपणच नेस्तनाबूत करून चालणार नाही। जगालाही कळू द्या की आपण यांना गाडले आहे। राज ठाकरे म्हणाले की औरंगजेबाची ती सजवलेली कबर काढा, त्या ठिकाणी नुसती कबर दिसली पाहिजे, त्या ठिकाणी मोठा बोर्ड लावा आणि त्याच्यावर लिहा की आम्ही मराठ्यांना संपायला आलेला औरंगजेब इथेच गाडला गेला। औरंगजेब हा आमचा इतिहास आहे। इतिहास कशासाठी वाचायचा? इतिहासातून बोध घेण्यासाठी वाचायचा। अफजल खान आला, प्रतापगडावर मारला गेला, त्याची स्थिती कबर खोदली गेली। छावा चित्रपटानंतर राज्यात निर्माण झालेल्या वादावर राज ठाकरे म्हणाले की चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत। चित्रपट थिएटरतून उतरला की ते सर्व उतरले। छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान तुम्हाला आता कळाले का? विकी कौशलमुळे संभाजी महाराज समजले का? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यानंतर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला। व्हॉट्सअपवर इतिहास नाही वाचता येत। इतिहास वाचण्यासाठी पुस्तकात डोके घालावे लागते। खास करून माझे या तरुण मुलामुलींना सांगणे आहे की तुम्ही पुस्तकात डोकावून पहा। औरंगजेबाची कबर खोदण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचून काढा, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।